लग्नानंतर होईलच प्रेम वजा आजचा भाग. सविस्तर सारांश. पार्ट 1. पार्थची उदासी आणि माळिनीचं ऐपण. आजच्या भागाची सुरुवात होते पार्थच्या मनातल्या वेदनेने. पार्थ आपल्या खोलीत एकटाच उदास आणि शांत बसलेला असतो. त्याच्या चेहऱ्यावरचं दुःख माळिनीच्या लक्षात येतं. ती त्याच्याकडे येऊन विचारते, काय झालं पार्थ, एवढा शांत आणि उदास का आहेस? पार्थ म्हणतो की आईवडिलांना आता मुलाशी बोलायला वेळच उरलेला नाही. सगळं लक्ष केवळ सुनेभोवती फिरत आहे. माळिनी त्याला समजावते, आम्हाला तुला हसताना खेळताना पाहायचं आहे. तेव्हा पार्थ थेट बोलतो, आई काव्या जर या घरातून गेली तरच मला आनंद मिळेल. हे ऐकून माळिनी हादरते आणि त्याला समजावते की काव्यामुळेच घरात पुन्हा आशा निर्माण झाली आहे. पार्ट 2. जीवाच्या आठवणी आणि मकर संक्रांत. पार्थ सांगतो की काव्याला समोर पाहिलं की जुन्या आठवणी पुन्हा जिवंत होतात. माळिनी त्याला जीवाची आणि येणाऱ्या मकर संक्रांतीची आठवण करून देते. जीवा, पार्थ आणि पतंग उडवण्याचे ते दिवस आठवून पार्थ अधिकच हळवा होतो. माळिनी त्याला धीर देते, जे झालं ते विसर, नव्या सुरुवातीची वेळ येते. पार्ट 3. नंदिनी जीवा वाद आणि फॅन्सचा पाठिंबा. दुसऱ्या बाजूला नंदिनी जीवाला लॅपटॉप चार्ज करण्यावरून घराबाहेर काढते. शारदा तिला समजावते, पण नंदिनी ऐकत नाही. तेवढ्यात गुड्डू आणि डिलिव्हरी बॉय गुलाबांचे बुके घेऊन येतात. त्यावर लिहिलं असतं, वजा जीवा आणि नंदिनी वजा, काळजी करू नकोस, तुम्ही नक्की एकत्र याल. हे पाहून जीवा भावूक होतो आणि म्हणतो, अख्खा महाराष्ट्र माझ्यासोबत आहे. तरीही नंदिनी त्याला बाहेर काढते, पण तिचा राग थोडा कमी होऊ लागतो. पार्ट 4. काव्या आणि रम्याची किचनमधली ठिणगी. किचनमध्ये काव्या डमी पार्थशी बोलत असताना रम्या येते आणि तिची थट्टा करते. रम्या बॉम्ब टाकते, पार्थच्या आयुष्यात 2 लग्नयोग आहेत आणि दुसरं लग्न माझ्याशीच होणार. काव्या तिला सडेतोड उत्तर देते, कॉन्फिडन्स विकत मिळत नाही रम्या. पार्ट 5. गुरुजींची भविष्यवाणी आणि काव्याचा धक्का. रम्या गुरुजींना फोन करते आणि ते पुन्हा सांगतात की तिचं आणि पार्थचं लग्न होणारच. हे ऐकून काव्याला जुन्या अपघातांची आणि संकटांची आठवण होते. भीतीने तिच्या हातून दूध उतू जातं, ज्याला रम्या अशुभ संकेत म्हणते. पार्ट 6. काव्याची रडकुंडी आणि रम्याचा अहंकार. रम्या काव्याला म्हणते, नशिबात जे लिहिलंय ते बदलता येत नाही, तू आमच्या लग्नात पाहुणी म्हणून राहायला तयार राहा. काव्या मात्र ठाम असते की ती हे होऊ देणार नाही. पार्ट 7. जीवाचा आधार आणि पार्थचं ऐकणं. काव्या रडत जीवाला फोन करते. जीवा तिला धीर देतो, जे ज्याचं आहे ते त्यालाच मिळणार. हा फोन कॉल पार्थ ऐकतो. काव्याचं दुःख आणि रम्याच्या धमक्यांमागचं सत्य आता पार्थसमोर येतं. पार्ट 8. पुढील भागाची उत्सुकता. आजचा भाग इथेच थांबतो. पुढील भागात वजा नंदिनी जीवासाठी ब्लँकेट घेऊन जाणार, काव्या हतबल अवस्थेत दिसणार आणि पार्थ रम्याला जाब विचारणार का, हे पाहणं रंजक ठरेल.